तरीही शाळेत गेल्यावर मी मंदिराची साफसफाई करायला घेतली. बरेच दिवस झाले केली नव्हती त्यामुळं. तर श्री स्वामी समर्थ सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आपले व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मी आज शुक्रवार होता त्यामुळं मंदिराची साफसफाई करायला घेतली होती. बरेच दिवस झाले केलं नव्हती, खूप खराब झालं होतं. तर सगळे देव मी काढून घेतले आणि इकडचा पण कपडा बदलून घेतला आणि सगळे फोटो पुसून पोथ्या हे ठेवून घेतल्या व्यवस्थित. तर मंदिराच्या वर काही ठेवू नये, पण मी फोटो ठेवते कारण मला दुसरीकडं जागा नाही फोटो लावायला, त्यामुळं दुसरं काही ठेवत नाही पण फोटो ठेवते. तर सगळ्या फोटो मी पुसून व्यवस्थित ठेवल्या. नंतर ते माळा पण काढून घेतल्या धुवायसाठी. तोपर्यंत भिजत घातल्या होत्या निरमा टाकून आणि थोड्याशा हातावर घासून घेतल्या. तर किती माळामध्येच किती घाण निघाली आहे. बरेच दिवस झाले धुतले नव्हत्या, म्हणलं आज सगळंच काढून घ्यावं. तर तोपर्यंत मी ह्याच पाण्याने घेतल्या धुवल्या होत्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या. तर निघाल्या होत्या स्वच्छ. ह्याचा कलरच थोडा पिवळसर आहे, पांढरा शुभ्र नाही. तर ही स्वामीची माळ पण मी धुवून घेतली आणि देव पण धुवून घेतले होते. तर हा ब्रश मी किचन घासायसाठी आणला होता पण मी वापरला नव्हता म्हणून देवघर घासायला केला. तर देवघर खाली काढता नाही येत, ते पॅक बसलेला आहे म्हणून. आणि काढायला गेलं तर बरंच ते बल लावलेल्या वायरी बियरी व्यवस्थित सगळंच काढावं लागतं, त्यामुळं मी तिथंच काढत नाही. तर तिथंच घासून घेते आणि कपड्यानं पुसून घेते. ओल्या निरमा टाकून असं घासून घेते आणि ओल्या कपड्याने पुसून घेते. खूप घासावं लागतं ह्या देवघराला. लाकडाचं असल्यावर एवढं काही घासता नाही येत, पुसून घेतलं तरी स्वच्छ निघतं. तरी ते पण मी बरंच क्लीन केलं होतं, थोडंफार राहिलं होतं पण जाऊ दे, त्याला घासल्यावर पण कुठंतरी तुटतं कारण माझ्या हाताने बरेच वेळ इकडची साईड असं तुटली आहे, त्यामुळं मी जास्त घासत नाही याला. मला घ्यायचं आहे दुसरं, आता लाकडाचंच घेईन. तर मी फोटो पण पुसून लावून घेतल्या आणि देव पण व्यवस्थित लावून घेतले. मी पटपट उरकत होते कारण मुलीचा शाळेतून यायचा टायमिंग होतो. 3च तास शाळा असते तिची. माझं सगळं उरकेपर्यंत तिचा यायचा टाईम होतो. सगळ्या फोटो देव मी व्यवस्थित लावून घेतले. तर आज शुक्रवार होता त्यामुळे मला अन्नपूर्णाच्या वाटीमधले तांदूळ बदलायचे होते आणि कवड्याचे पण. तर मी तांदूळ बदलून घेतले कवड्याचे आणि अन्नपूर्णेचे. तर मी शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलते. पौर्णिमेच्या दिवशी पण बदलतात पण खूप खराब होतात तर दुसऱ्या पौर्णिमेपर्यंत, म्हणून मी शुक्रवार किंवा मंगळवार नक्की बदलते. एवढे खराब नाही होत 8 दिवसातून बदलल्यावर किंवा 4 दिवसातून, जसा मला टाईम भेटेल शुक्रवार किंवा मंगळवार. आणि पौर्णिमेला पण बदलते. तर साधीच पूजा करते मी तांदूळ बदलून. तर अचानक असं व्हिडिओ काढताना अचानक स्वामीच्या फोटोवरून फूल खाली पडलं, खूप भारी वाटलं. तर दुपारचं जेवण झालं होतं. नंतर संध्याकाळी भाजी निवडायला घेतली. तर उद्याच्या स्वयंपाकाची तयारी आहे.
तर चला, बाय बाय. श्री स्वामी समर्थ.